ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे आणि 150 वर्षांपेक्षाही ती जुनी अशी परंपरा आहे. संगीत नाटकांचा आस्वाद नगरकर रसिकांना घेता येणार आहे. तर यांच्या परंपरेतून जे मला शिकायला मिळालं, कीर्तिताई शिलेदार यांच्याबरोबर गुरु नाम नाविण वाया गेले. नमस्कार, मी पल्लवी नाणेकर दिवटे आणि आपल्या सगळ्यांचं आय लव्ह नगर न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आली आहे माऊली सभागृह येथे, जिथे संगीत नाट्य महोत्सव सुरू आहे आणि माझ्यासोबत आहेत नाट्य कलाकार डॉक्टर धनश्री खरवंडीकर. मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता सध्या या काळामध्ये संगीत नाट्य खूप मागे पडलं आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर संगीत नाटक मागे पडलं आहे असं वाटत असतानाच हा संगीत नाट्य महोत्सव अहिल्यानगरला प्रथमच होतो आहे आणि महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक कार्य विभागातर्फे, महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे हा संगीत नाट्य महोत्सव अहिल्यानगरला होतो आहे. यातच खरंच विशेष आनंद आहे. कारण पुणे, मुंबई, सांगली, रत्नागिरी, गोवा अशा ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी हे संगीत नाटकांचे प्रयोग होत असतात, भरभरून दाद मिळत असते. पण आपल्या श्रुती संगीत निकेतन ही जी आमची संस्था आहे, तर गेली अनेक वर्ष या संस्थेमार्फत आपण संगीत नाटकांचीच परंपरा जपतो आहे आणि त्या परंपरेची दखल घेऊन, या कार्याची दखल घेऊन शासनाने हा महोत्सव इथे आयोजित केलेला आहे. त्याबद्दल खरंच आपण सर्व अहिल्यानगरकरांनीच विशेष धन्यवाद शासनाला दिले पाहिजेत. कारण संगीत नाटक आणि नाट्यसंगीत ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे आणि 150 वर्षांपेक्षाही ती जुनी अशी परंपरा आहे आणि त्यातलं जे वैभव आहे ते नवीन पिढीला हे समजावं, किंवा नवीन पिढीकडे हे सुपूर्त करावं, या उद्देशानेच शासनाने हे वेगवेगळ्या ठिकाणी महोत्सव आयोजित केलेले आहेत आणि यापुढेही त्यांचा करण्याचा मानस आहे. कारण जी जुनी परंपरा आहे, जुनं तेच सोनं खरं तर, पण ही जुनी परंपरा नवीन पिढीला कशी पोचवता येईल आणि त्यासाठी काय काय करता येईल, या उद्देशाने माननीय महोदय सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांची संकल्पना आहे की हा नाट्य महोत्सव आयोजित करण्याची, आणि त्याला मार्गदर्शन लाभले डॉक्टर किरण कुलकर्णी यांचं. आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांनी ही संकल्पना मनावर घेऊन ते किरण कुलकर्णींचं मार्गदर्शन घेऊन हे वेगवेगळ्या ठिकाणी नाट्य महोत्सव आयोजित केलेले आहेत आणि त्यानुसार संगीत नाटकांचा आस्वाद नगरकर रसिकांना घेता येणार आहे. 26 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रसिक मंडळ पुणे यांच्या वतीने संगीत कान्होपात्रा हे जुनं पण गाजलेलं संगीत नाटक येणार आहे, जे बालगंधर्वांनी गाजवलेलं होतं आणि त्यात सगळं पुण्याचे कलाकार असतील. आणि 27 तारखेला रत्नागिरीहून खलवायन ही जी त्यांची जुनी संगीत नाटकाची संस्था आहे, त्या संस्थेमार्फत गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशय कल्लोळ हे सुद्धा गाजलेलं नाटक आहे, हे सादर होणार आहे. आणि ही सगळी नाटकं संध्याकाळी 6:30 वाजता सादर होणार आहेत माऊली सभागृहामध्ये. आणि यामध्ये मी पुन्हा विशेषत्वाने सांगेन की तरुण वर्ग, विद्यार्थी वर्ग, शाळा कॉलेजमधले विद्यार्थी, तसेच ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांनी, सर्व वयोगटातल्या रसिक श्रोत्यांनी याचा आस्वाद घ्यावा, भरभरून आनंद घ्यावा आणि संगीत नाटकांची परंपरा पुन्हा पुन्हा आपण जपत राहावी असं आम्हालाही वाटतं. मॅडम, माझा दुसरा प्रश्न असा आहे की संगीत नाट्य सादर करणारे जे कलावंत आहेत ते कमी कमी होत चाललेत, तर ते वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न केला पाहिजे? हा प्रश्न खरं तर खूपच चांगला आहे. संगीत नाटक सादर करणारे जे कलाकार आहेत ते आता नवनवीन उलट येत आहेत. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की संगीत नाटक आणि नाट्यसंगीत ही गुरुमुखी विद्या आहे. त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शन, शास्त्रीय संगीताची उत्तम तयारी, तसंच अभिनयाची जाण आणि हे सगळं संगीत नाटकामध्ये कसं घ्यायला पाहिजे, कारण ते संगीत आणि नाट्य हे दोन्ही त्याच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे या दोन्हीचा समन्वय साधून संगीत नाटक सादर करताना काय काय गोष्टी आपल्याला यायला हव्यात, हे जर बुजुर्गांकडून मार्गदर्शन घेऊन नवीन पिढीने ते आत्मसात केलं तर नक्कीच मला वाटतं संगीत नाटकातले कलाकार हे वेगवेगळे तयार होतील. आणि हा अनुभव आम्ही, म्हणजे आपण सर्वजण नगरकर इथे घेतो आहोत. कारण आम्ही जे आत्तापर्यंत गेली अनेक वर्ष, म्हणजे 12 वर्ष जे आम्ही संगीत नाट्यविषयक उपक्रम राबवतो, दिवाळी पहाटचा आपला गाजलेला आहे उपक्रम, तर हे विशेष सांगायचं कारण की स्थानिकच कलाकार सगळे आपल्या संगीत नाटकामध्ये इतके रमलेले आहेत आणि
म्हणजे खोटं नाही सांगत की पहिलीतल्या मुलापासनं ते अगदी 70व्या वर्षापर्यंत अशा सगळ्या वयोगटातले कलाकार नगरचे हे आमच्या बरोबर संगीत नाटकामध्ये रमलेले आहेत आणि आजही ते छान पद्धतीने सादरीकरण करता आहेत हे बघून आम्हाला विशेष आनंद होतोय. आणि माझ्या गुरुवर या पद्मश्री जयमालाबाई शिलेदार तर यांच्या परंपरेतून जे मला शिकायला मिळालं, कीर्तिताई शिलेदार यांच्याबरोबर संगीत नाटकात कामं करून मला जो काही अनुभव, छोट्या मोठ्या भूमिका करताना जे खूप शिकायला मिळालं, जवळून पाहायला मिळालं, त्याचा उपयोग मी इथे केला. आणि आज पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांचं जन्मशताब्दी वर्षामध्ये हा अहिल्यानगरचा महोत्सव, संगीत नाट्य महोत्सव गाजतो आहे, रंगणार आहे, याचा मला विशेष आनंद आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की नवीन पिढीने गुरुमुखी विद्येप्रमाणे ह्याचं योग्य ते मार्गदर्शन घ्यावं आणि ही जुनी परंपरा, जुनी संगीत नाटकं, नाट्यसंगीत हे पुन्हा पुन्हा आपण सर्वांनी जोपासावं, हाच मी नवीन पिढीला संदेश देईन. नक्कीच मॅडम, खूप छान संदेश दिला तुम्ही या नवीन पिढीला. मॅडम, माझा तिसरा प्रश्न असा आहे की संगीत कलाकार होण्यासाठी नेमकी कलावंतांनी कुठले गुण घेतले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये कुठली कला असली पाहिजे महत्वाची? नक्कीच सांगेन मी याबद्दल. कारण नगरमध्ये जेव्हा आम्ही हे सगळं काम करायला सुरुवात केली तर खरं तर आमच्या समोर जे सगळे मुलं होते ते संगीत शिकणारे होते, पण त्यांना संगीत नाटकाची किंवा अभिनयाची काहीच माहिती नव्हती. पण आम्ही जसं जसं त्यांना समजावून सांगायला लागलो की त्याच्यामध्ये भाषेचं महत्त्व आहे. संगीत नाटकातली भाषा ही जुन्या काळातली म्हणजे संस्कृत प्रचूर भाषा आहे, तर त्या भाषेचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर संगीताचा अभ्यास की स्वर, लय, ताल या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा त्यांच्याकडे असायला हव्यात आणि त्याची उत्तम तयारी, शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण सादरीकरण करताना आपली देहबोली, आपला आवाज, त्याच्यानंतर आपला चेहऱ्यावरचे हावभाव, बसण्याची, उठण्याची शैली, उभं राहण्याची शैली, चालण्याची शैली, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर थोडासा काम करावं लागेल किंवा त्याच्यावर अभ्यास करावा लागेल, त्याचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. कारण आपण जनरल जसं रेग्युलर आपल्या दैनंदिन जीवनात वावरतो तसं आपण त्या काळात जाऊन नाही वावरू शकणार. त्या काळातली जो फील आहे तो त्या काळातला फील आणण्यासाठी आपल्याला त्याचा प्रॉपर त्या पद्धतीनेच अभ्यास करायला पाहिजे. मग ते जुनं समजा आता मानापमान असेल, सौभद्र असेल, एकच प्याला असेल, संशय कल्लोळ असेल, तर त्या काळामध्ये काय घडलेलं होतं किंवा त्या काळामध्ये ही परंपरा कशी चालू होती याचा पण अभ्यास केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर मी जसं म्हणलं तसं चालण्याची, बोलण्याची शैली, तसं हात पाय, हातवारे, गायकाचे हातवारे होऊन चालणार नाही, नाटकामध्ये तुम्ही कसे हातवारे करणार, तसेच डोळे, डोळ्यांचा पण खूप छान वापर. कारण मी जेव्हा कीर्तिताई बरोबर छोट्या भूमिका करायचे तर तिच्या डोळ्यांच्या हालचाली म्हणजे डोळ्यामधनं सुद्धा वेगवेगळे भाव किती छान व्यक्त करता येतात हे मला तेव्हा समजलं. म्हणजे मला जेवढं आत्मसात करता आलं तेवढं मी केलं, पण तो जो अभिनय ना तो मी कधीच विसरू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या नवीन पिढीने जर आत्मसात केल्या ना तर नक्कीच अभिजात संगीत नाटकाची परंपरा ही समृद्ध होईल, यामध्ये शंकाच नाही. वा मॅडम, खूप छान, मस्त सांगितलं तुम्ही. आपल्या संगीतप्रेमींसाठी तुम्ही एखादं पद गायलात तर आम्हाला खूप आनंद होईल. खरं तर महाराष्ट्र शासनातर्फे हा अहिल्यानगरला जो संगीत नाट्य महोत्सव प्रथमच होतो आहे, तर माझी अशी श्रद्धा आहे की माझ्या गुरु पद्मश्री जयमालाबाई शिलेदार, कीर्तिताई शिलेदार यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने मी जे हे काम करते त्याचीच ही पावती असेल आणि तो आशीर्वाद असेल. तर मी माझ्या गुरूंसाठीच 2 ओळी म्हणेन आणि माझ्या भावना त्यातनं व्यक्त करेन. नम्र भाव गुरु पायी मम हा, नम्र भाव गुरु पायी मम हा, व्यक्त करीत जे प्रेम शुभ दिनी, व्यक्त करीत जे प्रेम शुभ दिनी, नम्र भाव गुरु पायी मम हा, नम्र भाव गुरु पायी मम हा, मज भवती सुख सारे जमले, मज भवती सुख सारे जमले, गुरु नाम नाविण वाया गेले, गुरु नाम नाविण वाया
गेले मोदन माते अन्य उपाय नम्र भाव गुरुपायी मम हा नम्र भाव हा नम्र भाव हा नम्र भाव गुरुपायी मम हा. वा मॅडम, असं आवाज ऐकून असं वाटलं की त्याच्यात अजून मग्न होत जावं. खूप सुंदर आवाज तुम्ही आहे तुमचा मॅडम, आणि छान वाटलं तुम्ही आमच्या आय लव्ह नगरच्या न्यूजला एवढा प्रतिसाद दिलात, आमच्यासाठी गायलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद देते. आपण मला बोलण्याची संधी दिलीत आणि संवाद साधण्याची संधी दिलीत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.